नमस्कार, माझे नाव जान्हवी अर्जुन चितळकर, इयत्ता 7वी. माझ्या शाळेचे नाव अभिनव विद्यालय सरदवाडी. माझ्या नाट्यछटेचे नाव शूर अहिल्या. मी अहिल्या, हो तीच अहिल्या जी संकटांना कधी घाबरली नाही. लहानपणापासून आई वडिलांनी मला शिकवले, सत्याची साथ सोडायची नाही आणि अन्यायासमोर झुकायचे नाही. एके दिवशी महेश्वरीच्या दरबारात मी माझ्या प्रजेच्या हिताचे विचार करत बसले होते. तेवढ्यात एक दूत घाईघाईने दरबारात आला आणि दूत म्हणाला, महाराणी महाराणी, राघोबा दादा पेशवे आपल्या राज्यावर स्वारी करण्यासाठी सैन्यासह पुढे येत आहेत. त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही. ताबडतोब राघोबा दादा पेशवे यांना निरोप पाठवा. एका विधवा स्त्रीच्या राज्यावर आक्रमण करून विजय मिळवणे हे शौर्य नाही. आज माझ्या प्रजेवर संकट आले आहे. शत्रू सीमेवर उभा आहे, पण माझ्या मनात भीती नाही. माझ्या मनात आहे माझ्या प्रजेचे प्रेम. युद्ध करून अनेकांचे प्राण घेण्यापेक्षा जर संवादाने हा प्रश्न सुटत असेल तर पहिल्यांदा संवादाचा मार्ग आम्ही स्वीकारला पाहिजे. पण यात जर माझ्या राज्यावर संकट आले तर तिच्या रक्षणासाठी मी खंबीरपणे उभी राहील. मी तलवार उचलली ती सुडासाठी नाही, तर निरपराधाचे रक्षण करण्यासाठी. माझ्या सैनिकांनो, लक्षात ठेवा, आपला विजय हा तलवारीच्या बळावर नाही, तर धैर्य, शिस्त आणि न्यायाच्या बळावर होईल. चला, मातृभूमीच्या रक्षणासाठी पुढे चला. युद्ध जिंकलो, पण हा विजय आमचा शत्रूवर नव्हता, हा विजय होता अन्यायावर. आता मला वाटते माझी तलवार मान्य होईल. लोकसेवेची कामे सुरू होतील. रस्ते बांधून, घाट आणि धर्मशाळा, मंदिरे उभारून. आता मला वाटते राज्य मोठे असणे महत्त्वाचे नाही, राज्यातील प्रत्येक माणूस सुखी असणे महत्त्वाचे आहे. लोक माझ्यासाठी गीत गातात. शूर अहिल्या तेज तुझे महान, शूर अहिल्या तेज तुझे महान. न्यायाची तू दीप ज्योती भारताची शान, न्यायाची तू दीप ज्योती भारताची शान. प्रजेवरी माया धैर्य अपार, प्रजेवरी माया धैर्य अपार. तुझ्यामुळे उजळला इतिहास साकार, तुझ्यामुळे उजळला इतिहास साकार. सेवा तुझी प्रेरणा, कर्तव्य तुझा श्वास, सेवा तुझी प्रेरणा, कर्तव्य तुझा श्वास. अहिल्याबाईच्या चरणी आहे सदा आमचा विश्वास, अहिल्याबाईच्या चरणी आहे सदा आमचा विश्वास. आज मी प्रत्येक मुलीला सांगते, धैर्य तुमच्या मनात असू द्या, शिक्षण तुमची ताकद असू द्या आणि सेवा हा तुमचा धर्म असू द्या. तेव्हाच प्रत्येक घरात एक अहिल्याबाई होळकर घडेल. धन्यवाद.